होतं. मग ती येऊन विशालला आधी बोलली की मला तिथे कम्फर्टेबल नाही वाटत, मला माझ्याच बेडवरती झोपायचं आहे. मग तो बोला ठीक आहे, तू आज झोप आपण तिथे. बोलणार आहोत बिग बॉस मराठी 6 मधील सर्वात चर्चेत असलेल्या विषयावर. तर मित्रांनो, बिग बॉसच्या घरातून दुसऱ्याच आठवड्यात राधा पाटील यांची एक्झिट झाली आहे. पण खरी खळबळ माजली आहे तर तिने बाहेर आल्यानंतर दिलेल्या एका इंटरव्ह्यूमुळे. तर मित्रांनो, राधा पाटील यांनी इंटरव्ह्यूमध्ये अनुश्रीबद्दल जे काही सांगितलंय त्यामुळे सगळे चकित झाले आहेत. तर मित्रांनो, इंटरव्ह्यूवर जेव्हा विचारते की गेल्या आठवड्यात जे प्रकरण झालं होतं, राकेश आणि अनुश्रीचं जे कॅरेक्टर असॅसिनेशन राकेशवर झालं होतं, त्यामध्ये खूप साऱ्या लोकांचा राकेशला सपोर्ट होता. तर तुला काय वाटतं, आतमध्ये होतीस तू तर 24 तास अनुश्री सोबत होतीस, नक्की काय झालं होतं असा प्रश्न तिने विचारला. त्यावर मात्र राधाने पूर्णपणे नीट सांगितलं की एक्झॅक्टली त्या दिवशी काय झालं होतं. आणि तिने हेही क्लिअर केलं की विशालनेच कुठे ना कुठे अनुश्रीला प्रवोक केलं होतं की तू तुझ्या बेडवरून हटू नकोस. आणि हे सगळं सांगून ती अशी म्हणते की तिनं तर माझ्यावरही ओरडलं होतं. पहा, राधा असंही म्हणाली की काही वेळा मुद्दाम प्रवोक केलं जायचं आणि नंतर विक्टिम कार्ड वापरलं जायचं. आम्हाला तर वाटलं होतं की रुचिता जे आहे ते ॲक्च्युली हे मुद्दा उठवायला नाही पाहिजे होतं, पण तरी सुद्धा तिनं उचलला आणि आम्ही या बाबतीत तिला खूप ओरडलो सुद्धा. तर मित्रांनो, तिने अनुश्री आणि रुचिताला डायरेक्ट बोललेलं आहे की हे दोघी चुकीचे होते. तर आता आपण जे सपोर्ट करत होतो राकेशला ते बरोबरच होतं. तर इंटरव्ह्यू बाहेर येताच सोशल मीडियावर मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिग बॉस मराठी 6चे असेच अपडेट मिळवत राहा. थँक्यू सो मच.